जा एवढी पावलं जाऊन परत ती पावलं मागे यायची आहेत माझं मॅच घेण्यासाठी. गौरव पाटील विनंती आहे तुमच्या हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. दोन वर 10 दोन षटकाच्या समाप्तीने 10 धाव फलकावरती लगावले गेले. श्रीदेव संघ या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहिला UCC संघाचा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये 6 आले, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त न फक्त 4 धावांचा षटक आणि या ठिकाणी फेकी थोडीशी खराब. 1+1 एक थ्रोची धाव आणि एक धावून काढलेली धाव म्हणजे 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा फलकावरती लगावल्या जातील 12. अर्जुन आणि विशू ही जोडी मैदानामध्ये आहे. टप्प्या चेंडू या ठिकाणी एकच धाव एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा पण फलकावरती 13 धाव फलकावरती. गॅप मध्ये चेंडू, क्या बात आहे. विशूच्या बॅटून येतोय जबरदस्त चौकार. फलकावरती 17, ज्या ठिकाणी आतापर्यंत 3 चेंडू तिसऱ्या षटकात संपले गेलेले आहेत म्हणजे 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आकोटाब्यात चेंडू, नोचा इशारा पंचांकडनं, नो वरती +1 अजून धाव. दोन धावाने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा संख्या 19. चला 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. धावा फलकावरती 19, अजूनही 3 चेंडू टाकावे लागतील. हलक्या रीतीने टाकलेल्या अर्जुनने चेंडूला फायनलच्या दिशेला एकच धाव घेतली जाईल. चेंडूवरती 20वी धाव फलकावरती लगावली जाते. चल 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. धावा फलकावरती 20. चांगली सुरुवात. आता मात्र पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 10 धावा होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आलेला तो चौकार, क्या बात आहे. चेंडूला येऊ दिला, अखेरक्षणी जागा बनवून फरकावरती 24 आणि लास्ट बॉल बाकी. ता मात्र पुन्हा एकदा एक चौकार मानाच्या नादामध्ये षटकार मारून गडी बाद होतोय विशू.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. शेवटचं षटक, धावा फलकावरती 24 आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल होते गोलंदाजी मार्गवरती. धावा आहेत 24, त्या कारणे राहुल एक भेदक मारा करणारा गोलंदाजी मार्गवरती येतोय. हलक्या रीतीने घेऊन काढलेल्या चेंडूला अर्जुननी फाईन लेगची दिशा दाखवलेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. 25वी धाव फलकावरती लगावली जाते. 25 धावा फलकावरती लगावले. 5 चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. लेफ्ट हँड फलंदाज भरत स्ट्राईक आणते. आता मात्र चुकी घडली जाते गोलंदाज राहुल कडून. नो चेंडू टाकला त्या नो चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकलला म्हणजे नो +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होत आहेत. धावा फलकावरती 27. आता मात्र त्या चुकीचा दबाव अजून आणि त्या दबावामध्ये टाकलेली गोलंदाजी अजून एक वाईटचा इशारा. 29 रन ऑन द बोर्ड. त्या ठिकाणी 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये श्रीदेव संघ. हलक्या रीतीने खेळून काढला आहे चेंडू. फेकी थेट यष्टीवरती मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यष्टीवरती चेंडू लागला नाही. त्या कारणे 1 रन कंप्लीट होते. 30वी धाव फलकावरती लगावली जाते. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड. तर 31 धावा फलकावरती लगावल्या जातात. 2 चेंडू बाकी असतील. 2 चेंडू बाकी असतील. हलक्या रीतीने घेऊन काढला या चेंडूला सुद्धा आणि 1 धाव कंप्लीट केली. 32 धावा लास्ट बॉल असेल. येणारा चौकार 36 धावा. 37चं टार्गेट 1 रन. 33 धावा 34चं टार्गेट येऊन राहील. तर या चेंडूवरती काय होईल? हलक्या रीतीने चेंडूला ढकललेला डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे 33वी धाव फलकावरती लगावली जाते आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये UCC संघाला 34 धावांचा टार्गेट असेल. चला यापुढे होणारा सामना रेडी राहा. टीम श्री स्पोर्ट्स आणि विघ्नेश फायटर. श्री स्पोर्ट्स विघ्नेश फायटर कर्णधार या. स्ट्राइक वरती राहुल, नॉन स्ट्राइक एंड वरती मितेश आणि गोलंदाज सूरज. तर 34 धावांचं लक्ष आणि 34 धावांचं लक्ष देत असताना ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती राहुलनी 1 धाव काढली गेलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे धावसंख्येला. तर मात्र मितेश या ठिकाणी थोडस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चला विघ्नेश फायटर संघ टॉस साठी या. चांगला चेंडू, चांगला चेंडू. एकच धाव घेतली त्या चेंडूवरती.
क्या बात आहे. मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांताने धावसंख्येमध्ये वाढ. तिसरी धाव लगावली जाते अवांताच्या स्वरूपात. मात्र चांगला फटका गॅप मध्ये. तुझा आहे माझा आहे करण्यामध्ये चेंडू गॅप मध्ये गेला. चौकारण्याची धावा फलकावरती 7 लगावतायत. अजून 2 चेंडू बाकी असतील. गॅप मध्ये चेंडूचा निश्चितच जर प्रयत्न केला असता तर अडला असता. परंतु या ठिकाणी काय घडलंय. सरळ बॅटीने मारला फटका. या ठिकाणी चेंडू जवळ जवळ सीमारेषे पारच चाललेला परंतु या ठिकाणी किस्मत का साथ यहां पर नहीं मिला और ये गेंद अड़ गई है. एक ही रन आया इस गेंद पर. 8वी धाव फलकावरती लगावते. अजून लास्ट बॉल बाकी आहे. मितेश स्ट्राइक एंड वरती. कोलवडावा चेंडू या ठिकाणी मितेशच्या बॅटीने तो खणखणीत चौकार. चेंडू मध्ये 22 धावांची गरज. तर 18 चेंडू 22 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 आणि ती झडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. राहुल मितेश दोघांनी एक चौकार ठोकलेला आहे. दरम्यान अर्जुन येतो गोलंदाजी मार्कवरती. आकुटप्या चेंडूवरती मारला फटका. या ठिकाणी फेकी आलाय. गडी बाद. चला चला सोडा सोडा त्या गोष्टी सोडा. पुढे चला मॅच खेळा चला. पहिल्या चेंडूवरती आलेले विकेट. धावा फलकावरती 12. अजूनही 17 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. हस्तिक येतो नवीन फलंदाजी मार्कवरती. ऑफ स्टंपच्या या ठिकाणी वाटला होता. बाहेर आहे चेंडू. लेफ्ट केला गेला परंतु त्या ठिकाणी मात्र एकच धाव. फासला या ठिकाणी या षटकामध्ये थोडासा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ संपला. 13 धाव फलकावरती. राहुल आता मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. चांगला चेंडू ढकलला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. धावा फलकावरती आहेत 14. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. 15वी धाव काढली गेली या चेंडूवरती. अजून लास्ट बॉल. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक विकेट घेतली गेली रनआउटच्या रूपाने. त्यानंतर एक निर्धाव सुद्धा टाकला गेला चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं शेवटचा चेंडू असेल. 3च धावा खर्च झालेला आहे. 15 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल अर्जुन. क्या बात आहे. सुरेख चेंडू. एकच धाव काढली गेलेली आहे राहुल यांच्या मार्फत. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती. अजूनही 18 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 18 धावांची गरज. सुरेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. 12-18चं इक्वेशन असताना
राईट मोर द विकेटचा मारा या ठिकाणी राहुल करता. आकुटा बॅच चेंडू ऑन साइडला मारला फटका. एकच धाव. 17 धावा फलकावरती. पुन्हा एकदा एकच धाव. 18 धावा फलकावरती. 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावांची गरज. क्या बात आहे. राहुलला वाटला होता लेगस्टंपच्या बाहेर चेंडू जाईल, परंतु चेंडू थेट यष्टीवरती आदळला. त्रिफळी चितच्या स्वरूपात गडी बाद. फलंदाज फलंदाजी मार्गवरती ज्या ठिकाणी 9 चेंडूंमध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेश जीत करता. फिल्डिंग चांगली त्या ठिकाणी. विशू आहे. एकच धाव घेतली गेलेली आहे. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 19 धाव फलकावरती. अजून 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. अकुटा बॅच चेंडू. या चेंडूवरती सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण. मोहसिन त्या चेंडूवरती येतोय, अडवतोय. एकच धाव घेतली जाते. या एका धावानेशी धावा 20-20. अजूनही 7 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 7-14. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मोहसिनकडे गेलेला आहे. एकच धाव. शेवटचं षटक. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज येऊन राहते UCC संघाला. शेवटचं षटक गोलंदाजी मार्गवरती निलेश येतोय. निलेश आतापर्यंत निलेशच्या गोलंदाजीवरती धावा भरपूर आलेल्या आहेत. त्या कारणे श्रीदेव संघाने विचार केला की त्याला शेवटला ठेवूया. मोठा फासला ठेवला तर डिफेन्ससाठी त्याला चांगलं जाईल. प्रेशरमध्ये नसणार. सहा 13चं इक्वेशन. जीत स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड मध्ये हस्तिक प्रयत्न करते, परंतु श्रीदेव संघाच्या फिल्डिंग समोर सगळं निष्फळ आहे. परंतु आता मात्र 6 मध्ये 13 धावांची गरज. जीत. पहिला चेंडू सूरजच्या ठिकाणी. सूरजने अडवलाय चेंडूला. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाच चेंडू 13 धावांची गरज. लेग स्पिन. वाह 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 वाह. टप्पा पडल्यानंतर काहीच कळलं नाहीये जीतला आणि चेंडू जातो निर्धाव. चार चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा निलेश. ड्राइव्ह केला आहे त्या ठिकाणी सूरज. एकच धाव. खूपच चांगली फिल्डिंग. 3 मध्ये 12 धावांची गरज. म्हणजे 3 मध्ये 3 चौकारांची गरज असेल. हस्तिक स्ट्राईक एंड वरती आहे तर हस्तिकला 3 चौकार मारणं गरजेचं असेल. तीन चेंडू मध्ये 3 चौकार ठोकले तर हस्तिकला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं. अजूनही 3 चेंडू मध्ये 3 चौकारांचीच गरज आहे. विनायक चावडा यांच्याकडनं अजून एक बक्षीस वाढलाय. 3 मध्ये 3 चौकार ठोकले तर जाऊ दे, नाही बोलत, कारण 2 मध्ये आता मात्र 11 धावांची गरज असेल.
संधी हुकलेली आहे. दोनच चेंडू आहेत तर निलेश विचार करायला आहे, घे बाबा मार. चांगला चेंडू. चला लास्ट बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. 10 धावांची गरज असेल. चला लास्ट बॉल. निलेश फटका चांगला अडवलाय सूरजनी आणि हा सामना जिंकलेला आहे श्रीदेव संघाने. दुसरा सामना चालू होईल या ठिकाणी आजच्या दिवसातला.